सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराविरोधात भाजपा उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे। माजी उपमहापौर अजित पवार गटाचे प्रभाग 6 मधील उमेदवार असलेले मैमुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर भाजपाचे उमेदवार अल्लाबक्ष गडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे। महापालिकेच्या गटनेतेपदी असताना बेकायदेशीररित्या वाहन वापरल्याप्रकरणी बागवान यांच्यावर 35 लाखाचा दंड असून तो बागवान यांनी अद्याप भरलेला नाही असा आरोप करत उमेदवारीसाठी NOC कशी काय दिला असा सवाल उपस्थित केला आहे। त्यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप घेतला असून छाननीमध्ये निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे। मी अल्लाबक्ष इलाई गडेकरी वार्ड क्रमांक 6 मधनं बीजेपीकडनं इलेक्शन लढवावं लागलं आहे। माझ्या समोरली उमेदवार मैनुद्दीन बागवान यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान गट नेता असताना बेकायदा रीती त्यांना गाडी वापरली होती। त्यांना 36 ते 38 लाख दंड आहे आणि महापालिकेनं पण त्यांना NOC कसं काय दिली दंड असून निवडणूक नियमाच्या नुसार थकबाकी असल्यास उमेदवाराचा अर्ज बाद होतोय आणि महापालिकानं पण त्यांना दंड भरण्याची नोटीस ही काढलेली आहे।